वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे रगडा पॅटीस। तर हे कसं केलं यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया। रगडा पॅटीस करण्यासाठी मी इथे अर्धा किलो पांढरे वाटाणे घेतले। कच्चे वाटाणे 7-8 तास भिजत ठेवले आणि त्यानंतर आता मी त्याला कुकरला लावणार आहे। कुकरला आपल्याला त्याला एक 7-8 तरी शिट्या काढायच्या आहेत। यामध्ये मी हळद घातले, मीठ घातले आणि एक छोटा बटाटा बारीक चिरून घातलाय। आता आपण पुदिन्याची चटणी करूया। 1.5 कप पुदिनासाठी 5 बर्फाचे तुकडे, 1 कप कोथिंबीर, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि मिरची, मीठ, जिरं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचे। असं करून आपण ह्याला वाटून घ्यायचे आणि याची छान अशी हिरवीगार पुदिन्याची चटणी पेस्ट तयार झाली आहे। तोपर्यंत कुकरच्या पण 8 शिट्या झालेल्या आहेत। मॅशरने किंवा आपण घाटण्याच्या रवीच्या सहाय्याने याला छान घोटून घ्यायचं आहे, म्हणजे आपला रगडा तयार होईल। एकजीव घट्टसर असा रगडा तयार व्हायला पाहिजे। म्हणून हे बघा मी रवीने पण त्याला घाटून घेतलेलं आहे। आणि काय करायचं, पुदिन्याचं जे थोडंसं पाणी होतं ना चटणी काढल्यानंतर मिक्सरला, ते पण यामध्ये घालून असा आपला रगडा तयार आहे। रगडासोबत पुदिनाची चटणी आणि ही गोड चटणी, अशा आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत। आता याच्यासोबतच ना मी 8-1 बटाटे लावले होते कुकरला। बटाटे छान शिजले आहेत, तर त्यालाही मी मॅशरने छान एकजीव करून घेतलेला आहे। बघायचं की जर हा खूप चिकट असेल ना, तर याच्यात 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घाला। आता मी याला फोडणी देणार आहे, म्हणून जिरं, मिरची, कढीपत्ता या सगळ्याची आपण याला फोडणी द्यायची आहे। आणि आपण ती आता ह्या बटाट्यांमध्ये घालून घेऊया। याला छान मिक्स करायचं मीठ लावून। मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि आपण ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण याचे हवे तेवढे गोळे करून घ्यायचे आणि त्याची रगडा पॅटीसची पॅटी बनवायची। हे बघा याप्रमाणे आपण ह्या पॅटी बनवून घ्यायच्या। पॅनमध्ये ना मी खूप कमी, अगदी 1च चमचा तेल घेतलं होतं आणि 1-1.5 चमच्यामध्ये मी ह्या सर्व पॅटीस भाजून घेतलेत। खूप छान भाजले जातात। जास्त तेल असेल ना तर काय होतं, ते पॅटीस हळूहळू फुटायला लागतात साईडने, म्हणून कमी तेलातच करून घ्या। बटाटा जर थोडासा चिकट असा नसेल ना, तर थोडंसं 1 चमचा जर कॉर्नफ्लॉवर घातलंत ना त्यामध्ये, तर त्याला छान बाइंडिंग मिळेल। म्हणून 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून तुम्ही असे पॅटीस करून घेऊन त्याला, हे बघा आपण आता एका साईडने छान भाजून घेतलं तर दुसऱ्या साईडने पण छान त्याला भाजून पॅटीस तयार होतील। असे आपले पॅटीस आता तयार होत आहेत। जास्त मोठे नाही करायचेत आणि जास्त लहानही नाही करायचेत। मीडियम अशा या साईजमध्ये केले ना की ते खूप छान होतात। हे बघा असे माझे दोन्ही साईडने पॅटीस भाजून तयार आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा असे आपले पॅटीस तयार आहेत। थोडं उलटून पालथून घेतलं ना की छान शिजले जातात दोन्ही साईडने। तुम्हाला जर कडक हवं असेल तर पॅनवर साईडला ठेवून द्या थोडा वेळ, म्हणजे गॅस बंद झाला तरी पण। हे बघा असे आपले पॅटीस तयार आहेत। आता आपण सर्व करूया। तर त्यासाठी एका प्लेटमध्ये आधी रगडा घालायचा आहे, त्यानंतर पॅटीस, तिखट गोड चटणी, वरती बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। आपले रगडा पॅटीस तयार आहे। जेव्हा तुम्ही बटाट्याचा कुठलाही पदार्थ बनवताना आणि जर तुम्ही अगदी अचानक बनवत नसाल तर बटाटे एक 7-8 तास तरी आधी उकडून ठेवा, म्हणजे काय होईल त्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही आणि रगडा पॅटीससारखे किंवा बटाटा वडासारखे पदार्थ खूप छान होतात। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।